ಗಡಿ ವಿವಾದ ಮುಗಿದು ಹೋದ ಅಧ್ಯಾಯ ಎಂದು ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿರುವ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ಈರಣ್ಣ ಕಡಾಡಿ ವಿರುದ್ಧ ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡರುಗಳಾದ ಶುಭಂ ಸೇಳ್ಕೆ ಹಾಗೂ ಅಂಕುಶ್ ಕೇಸರ್ಕರ್ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಗಡಿ ವಿವಾದ ಇನ್ನೂ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿದೆ. ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಗಡಿ ವಿವಾದ ಮುಗಿದು ಹೋದ ಅಧ್ಯಾಯ ಎಂದು ಹೇಳಿರುವ ಮಾತು ಖಂಡನೀಯ ಎಂದರು. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಎಂಇಎಸ್ ಅಸ್ತಿತ್ವ ಕಳೆದುಕೊಂಡಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿರುವ ಅವರು, ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಎಂಇಎಸ್ ಸದಸ್ಯರಿದ್ದಾರೆ, ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರ ಸಲುವಾಗಿ ಧ್ವನಿ ಎತ್ತುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ಈರಣ್ಣ ಕಡಾಡಿ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲವೇ ಎಂದು ಪ್ರಶ್ನಿಸಿದರು. ಈರಣ್ಣ ಕಡಾಡಿ ಅವರು ಹಿರಿಯ ರಾಜಕಾರಣಿಗಳು. ಗಡಿ ವಿವಾದದ ಬಗ್ಗೆ ಇಂಥ ಹೇಳಿಕೆ ನೀಡುವುದು ಸರಿಯಿಲ್ಲ ಎಂದು ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. आत्ताच बातमी बघितली. राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी काहीतरी वक्तव्य केलेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये बेळगावचा सीमा प्रश्न संपलेला आहे आणि हे काही साध्य नाही असं काहीतरी बालिश वक्तव्य करून परत एकदा आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडलेले आहेत. तर कडाडी तात्या, एक गोष्ट लक्षात घ्या, बेळगावचा मराठी माणूस इतका स्वाभिमानी आहे की अजून जरी 70 वर्ष गेली तरी ह्या चळवळीसाठी प्राणपणानं लढण्यासाठी आमची तयारी आहे. आणि तुम्ही उगाच अशी काहीतरी बालिश वक्तव्य करून आपल्या अकलेचे तारे तोडत राहू नका. मागच्या दरवाजानं राज्यसभेत निवडून गेलाय. जनतेतून बसून एकदा निवडणूक लढवून बघा. किती जनता तुमच्या पाठीशी थांबते हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. आणि विकासाच्या गोष्टी तुम्ही मारत होता पत्रकार परिषदेमध्ये. बेळगावचा खऱ्या अर्थाने विकास मी प्रत्येक वेळी सांगतो, हा महानगरपालिका समितीच्या हातात होती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावचा खऱ्या अर्थाने विकास केलेला आहे. नुकताच कर्नाटकातील एक नेते इरण्णा कडाडी यांनी असं वक्तव्य केलेले की हा सीमा प्रश्न संपलेला आहे. हा प्रश्न त्याच वेळेला संपेल ज्यावेळेला हा प्रश्न निकाली लागेल असं ठाम मत इथल्या सीमावासियांचं असताना अशा प्रकारची बालिश वक्तव्य वेळोवेळी करून कर्नाटक सरकारने इथल्या मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करू नये. ह्या वक्तव्याचा समस्त बेळगावकरांच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि इथून पुढे अशा पद्धतीचं वक्तव्य होणार नाही अशी अपेक्षा करतो. हा प्रश्न तेव्हाच संपेल ज्या वेळेला इथल्या मराठी भाषिकांना न्याय मिळेल आणि हा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट होईल. हा प्रश्न तेव्हाच संपेल. हे कर्नाटक सरकार विनोद कोलकार, KMM काडा न्यूज, बेळगावी.